नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत विरारच्या जीवदानी माता मंदिराची अद्भुत कथा, इतिहास आणि दर्शनाविषयीची माहिती। चला तर मग सुरू करूया हा आध्यात्मिक प्रवास। महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार शहरात उंच अशा टेकडीवर वसलेलं आहे जीवदानी देवीचं मंदिर। हे मंदिर समुद्र सपाटीपासून जवळपास 1500 फूट उंचीवर आहे आणि येथे पोहोचण्यासाठी सुमारे 1465 पायऱ्या चढाव्या लागतात। जीवदानी देवीला जीवनाची संपत्ती असंही म्हणतात। पुराण कथेनुसार पांडवांनी अज्ञातवास काळात येथे भेट दिली आणि या गुफेत देवीची पूजा केली असंही सांगितलं जातं। मंदिरात देवीची खूप सुंदर अशी मूर्ती आहे। मंदिर दररोज सकाळी 5 वाजता उघडते आणि रात्री 9:30 पर्यंत दर्शन मिळते। 3 वेळा आरती केली जाते। विशेष सणांमध्ये म्हणजेच नवरात्र, चैत्र गौरी आणि दसरा यावेळी येथे लाखो भक्तांची दर्शनासाठी गर्दी होते। मुंबईतील विरार रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर मंदिराच्या पायथ्याशी जाण्यासाठी वाहतूक उपलब्ध आहे। रिक्षा, कॅब किंवा स्वतःची गाडी असेल तर लगेच तुम्ही येथे पोहोचू शकता। देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। एक तर 1465 पायऱ्या चढून आपण मंदिरात पोहोचू शकता, किंवा भक्तांसाठी खास फ्युनिक्युलर ट्रेन किंवा रोपवेची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनाही दर्शन घेणं सोपं झालं आहे। मात्र रोपवेसाठी सध्या 250 रुपये इतके चार्जेस द्यावे लागतील। या तिकिटामध्ये तुमचे जाणं आणि येणं या दोन्ही तिकिटांचा समावेश आहे। माझा आजचा प्रवास हा रोपवेने होता। खूप मजा आली। हळूहळू ट्रेन वर चढत होती। वरून जाणारी ट्रेनही आम्हाला भेटली। सभोवताली खूप शांत आणि सुंदर हिरवेगार वातावरण होतं आणि त्यात पाऊस पडत होता। मग काय, सोने पे सुहागाच म्हणावं लागेल। रोपवेने मंदिरात पोहोचल्यावर लिफ्टची सुविधा आहे, ज्यामुळे तुम्हाला थेट मंदिरात प्रवेश मिळतो। येथे व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। देवीची मूर्ती ही खूप सुंदर आहे, मन प्रसन्न होतं। मंदिराच्या उंचावरून विरार शहर, समुद्र आणि हिरवेगार टेकड्यांचे दर्शन मन मोहून टाकते। येथे देवी सोबतच महाकाली, कालभैरव आणि इतर उपदेवतांची मंदिर आहेत। जवळ जुना जीवधन किल्ला आहे, त्याचे अवशेष आणि गुफाही आपल्याला पाहायला मिळतात। भक्तांचं असं मत आहे की जीवदानी मातेच्या चरणी केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही। संतान प्राप्ती, आरोग्य, समृद्धी यासाठी अनेक जण येथे नवस फेडायला येतात। लहान मुलांचे मुंडन करताना तुम्हाला इथे दिसेल। नवरात्र आणि दसरा या काळात मंदिरात लाखो भाविक येतात। टेकडीवरचा मेळा, भजन, आरती यामुळे वातावरण भक्तिमय होतं। मंदिराच्या पायथ्याशी सुंदर असं गणेशाचं मंदिर आहे। जर तुम्ही पायऱ्यांनी देवीच्या दर्शनाला जाणार असाल तर तुम्हाला सुरुवातीलाच गणरायाचं दर्शन घेता येईल, आणि जर तुम्ही रोपवेने गेलात तर देवीचं दर्शन करून आल्यानंतर गणेशाचं दर्शन तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर थकून भागून आल्यानंतर तुम्हाला देवीचा भंडारा म्हणजेच प्रसादही मिळेल। 15 रुपये प्रति ताट असं इथे लिहिलं असलं तरी बऱ्याचदा मोफतही प्रसाद दिला जातो। शॉपिंग साठीही तुम्हाला बरेच ऑप्शन येथे उपलब्ध आहेत। बच्चे कंपनीसाठी खेळण्यासाठी दुकानंही आहेत। खेळणी घेण्यासाठी बच्चे कंपनी तुम्हाला सतवणार यात शंकाच नाही। तुम्हाला देवीचा फोटो, साडी, प्रसाद घ्यायचा असेल
तर खूपशी दुकानं इथं उपलब्ध आहेत. एकंदरीत काय, एक दिवसाची भन्नाट ट्रिप इथं होऊन जाऊ शकते. जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर वडापाव, कांदा भजी, जिलेबी यासोबतच कच्चे आंबे, काकडी, ऊसाचा रस असे अनेक पदार्थ खायला मिळतील. जर तुम्ही मुंबई किंवा ठाणे परिसरात आला असाल तर या मंदिराला नक्कीच भेट द्या आणि देवीचं दर्शन घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जीवदानी माता.